आज तिथं ज्ञानदान आहे, अन्नदान आहेत आणि कर्म आहेत. ह्या तिघाचा मेळ म्हणजे भगवानगड आहेत. 2-3 हजार लोक जेवतात, विद्यार्थी शिकतात, पुस्तकं छापली जातात, प्रवचन केलं जातं. कर्मगडावर बंद नाही म्हणून भगवानगड मोठा होतो. दुसरा महत्वाचा बाब, प्रतिस्पर्धा करत नाही भगवानगड. स्वतःच्या कर्माला किंमत देतो, प्रतिस्पर्धा नाही. याच्यासारखं आपण असं नाही. आम्ही तर हे ठरवलंय, आपल्यासारखं कोणीच नाही. ज्ञानेश्वरी ज्याच्या जवळ आहे त्यांनी कशाला स्पर्धा करावी कोणाबरोबर. कर्म, पुन्हा सांगतो, कर्म. आणि इतकं निष्ठेनं कर्म केलं पाहिजेत, कर्माशिवाय एक क्षण राहिलं नाही पाहिजेत. निवृत्त झालं ना तरी कर्म केलं पाहिजेत, नाही तर शरीर बाद होतं. कंबर दुखेल, हाडकं दुखतील, गुडघं दुखतील. एकाचं गुडघा दुखत होता, म्हणलं मेंदू तिथंच असेल. अरे कर्म कर, दुखणं बंद होईल. बसून नको राहू. माझा मुद्दा समजून घ्या. चाला, कष्ट करा, व्यायाम करा. म्हणून मी भीष्माचार्याचं कर्णाचं उदाहरण दिलं. सकाळी 4 वाजता व्यायाम शाळेमध्ये भीष्म होते, म्हणून ते अर्जुनासारख्या बरोबर युद्ध करू शकले. मनगटावर विश्वास पाहिजे, त्याला जीवन म्हणतात. हे बाकीचे शिळपटच. आमका असं होईल बाबा. मला ते एक श्रीमंताचं घर उद्ध्वस्त होतं ना, मी बघितलं. त्याच्या गुरुने आशीर्वाद दिला त्याला, जा तू कलेक्टर होणार आहेस. त्यांनी त्या महाराजावर विश्वास ठेवला, मी कलेक्टर होणार आहे म्हणून. अभ्यासच केला नाही, नाही कळालं. ग्रॅज्युएशनच झालं नाही तर कलेक्टर कसं झालं. आणि सगळं झाल्यानंतर ती लोक माझ्याकडे आली, म्हणे महाराज. मग त्या मुलाला मी एकांतात घेतलं मन मोकळं करण्यासाठी. नेमका काय प्रकार आहेत. त्याने आमच्यावर शायनिंग मारली, शास्त्रीजी आपण कलेक्टर होणार. म्हटलं कसं होणार. गुरुनी सांगितलंय, आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी. नाही कळालं. आता तो 55 वर्षाचा आहे आणि अजून सुद्धा त्याचा गुरुवर विश्वास आहे. असे अंधश्रद्धाळू पुन्हा भेटू नयेत महाराज. असा आशीर्वाद असतो. ग्रॅज्युएशन झाले नाहीत आणि कलेक्टर. आणि अशा संताच्या तुम्हाला सुद्धा सांगतो, नादी लागू नका. का की तुम्ही अंधश्रद्धाळू आहात म्हणून संतांचे व्यवसाय चालू आहे. तुम्ही जर कर्मावर विश्वास ठेवला, एकही संत तुम्हाला फसवणार नाही, एकही संत फसवणार नाहीत. अभ्यास करून बघा तुम्ही. कर्मावर विश्वास ठेवा, हे शिकवलंय. हेच 3रा आणि 4था अध्याय आहेत. कर्म करा. कर्म जर करत नसाल, जीवन जगूच नका. म्हणून कायम बसून राहणारे माणसं बघा बरं, किती ठिकाणी पसरलेले असतात क्षेत्रफळ त्यांचं. बघितलं का तुम्ही. आणि काही दिवसांनी ते शरीर सांगतं मला काहीच पचत नाही, तरी खातोच. 40-45व्या वर्षी कशा करता कोलेस्ट्रॉल वाढले. कोलेस्ट्रॉल का वाढतं. कर्म न केल्यामुळं, व्यायाम न केल्यामुळं, नुसतं जीवन जगल्यामुळं. आणि नवीन IITची पिढी तर एवढी खराब झाली महाराज, कर्म सोडून फक्त त्यांना पैसा पाहिजेत. कर्माकडे दुर्लक्ष, देवाकडे, धर्माकडे, सगळीकडे दुर्लक्ष. फक्त पैसा आणि भोग एवढे सोपे नाही आहेत. भोग एवढे सोपे नाही. पैसा भरपूर आहे हो जगामध्ये, पण कर्म नसेल, पचवायची ताकद नसेल तर पचणार नाहीत. नाही म्हणजे महाराज तुम्ही मला समजू शका असं का. याच्याकरता खूप सुंदर एक संघटन 6व्या अध्यायाच्या प्रारंभी आलेले आहेत. इतकं गोड प्रकरण आहेत आणि 5000 वर्षापूर्वीचे श्लोक आहेत, हे विसरू नका. बंधुरात्मा मनस्तस्य एनात्मैवात्मनाजिता. जो स्वतःवर कर्मासाठी नियंत्रण करतो तो त्याचा बंधू आहे. कळालं. मी कधी माझा मित्र असेल, मी कर्म करेल आणि अकर्माकडे माझं नियंत्रण असेल. मराठी समजली का. चुकीच्या कर्माकडे जर माझं मन जात असेल तर मी माझ्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, तर मी माझा भाऊ, तर मी माझा मित्र. बंधुरात्मा मनस्तस्य. मन त्याचं बंधू आहे जे चुकीच्याकडे जाऊ देत नाही. जाऊ देत नाही, जातं. पुन्हा ऐका, सगळ्याचं मन जातं. मनाला काय कळणार आहे. चाकू असतो ना, चाकू भाजी पण कापतं बोट पण कापतं, त्याला काय कळतं काय काय. तसं मन आहे.
ज्ञानेश्वरीचा पण अभ्यास करतं, राजकारणाचा पण करतं, चुकीचा पण करतं, निंदेचा पण करतं. काय काय माणसं निंदासुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात. व्यंगसुद्धा कसं असलं पाहिजे पुण्याकडून शिकण्यासारखं आहे. डायलॉग कसे मारावे शिकण्यासारखं आहेत, पण ते योग्य ठिकाणी येत नाही, अजरामर होत नाहीत, योग्य दिशा नाही. बुद्धी अभ्यासू करत नाही, माहिती आहे. करायला लावणारा माणूस स्वतःचा मित्र आहे. बंधुरात्मात येनात मय आत्मना जिथं, विद्यार्थी अवस्थेतच प्रलोभन येतं. आता हा विषय मला सांगायचा नाही, पण सांगावासा वाटतो, पुन्हा सांगतो. 12वी पास झाल्यानंतर त्याचं वय 18 वर्षाचं असतं, बरोबर आहे का? किती वय आहे? 18. आता ही जी 18 ते 25 वर्ष आहे ना, हे 6 वर्ष, 12वी नंतरचे 6 वर्ष मरेपर्यंत जगवणारे 6 वर्ष असतात. 12वी ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत किंवा PG होईपर्यंत जर तुम्ही नीट जगला ना, हे 25 वर्षाचं जगणं उरलेलं 75 वर्ष तुम्हाला उभं करतं. मराठी समजली का? 6 वर्ष तुम्हाला तुमचं आयुष्य उभं करतं. एकदा तुम्हाला डॉक्टरेट पदवी मिळाली, एकदा तुम्हाला सुवर्ण पदक मिळालं, सरकार तुम्हाला बोलवून नोकरी देते महाराज. 6 वर्ष. आणि सृष्टीचा नियम बघा कसं आहे, 18 वर्षाचा झाला तोपर्यंत पोरं नियमात वागतात. आणि एकदा कॉलेजला गेलं, सगळं हिरवं दिसायला लागतं त्यांना. जे हसले ते त्याच वयातले, तर बाकीचे बसलेले आहेत, आमचे गेलेले म्हणतात. आता काय करणार त्याला? सृष्टीचा नियम बघा, म्हणून हे श्लोक समजण्यासाठी त्याचा उपयोग आहे. हे जे 6 वर्ष आहेत, 18 ते 25, 7 असतील, 25 याच्यात उभं राहायचं सामर्थ्य आहे. आणि हे 6-7 वर्ष जर तुम्ही कर्म केलं, मजबूतीने अभ्यास केला, 25 नंतर सगळं जग तुमच्या आनंदाला शरण येणार आहे महाराज, कितीही लागा. 12वी पास झालात तुम्ही आणि 7 वर्ष अभ्यास केला, मुलीच्या मागं लागण्याची गरज नाही, मुलीचे घोळके तुमच्या मागं लागतील. जर 6 वर्ष कर्म केलं तर. नाही तर मग मुलीच्याच मागे कॉलेजला गेल्या गेल्या मग ती एक वही असती, कुठं ठेवतात मी सांगत नाही तुम्हाला, सरस्वती येते, एका वहीमध्ये सगळे विषय, आणि हा विषयाच्या मागे. त्याला विचारलं काय, हे काय नोट्स आहेत ना? नोट्स आहेत, नोटा नाहीत. आणि मग कॉलेजमध्ये ग्रुप तयार होतो, मग एक जण त्याचं नेतृत्व करतो, बाकीचे सगळे कार्यकर्ते होतात, मग हे झुंडच्या झुंड मुलीच्या मागे लागतात, मुली यांना मूर्ख समजतात वगैरे वगैरे. आणि मुलीला जेव्हा अक्कल येते 24व्या-25व्या वर्षी, तेव्हा तिच्या लक्षात येतं हा ग्रुप कर्मणीसाठी चांगला होता, आयुष्यासाठी चांगला. मग सांगते माझ्या वडिलांनी नगडं ठरवलंय, मी वडिलाचं मोडत नाहीत. मग याचं हृदय तुटतं, एक तर संन्यासी होतो, नाही तर दारुड्या होतो. कर्म न करण्याचं परिणाम काय होतो ते तुम्हाला मी सांगतो, लक्षात ठेवा. फक्त 7च वर्ष आहेत. किती लहान मानवी जीवन आहे हो. किती दिवस कष्ट करायचे आहेत आपल्याला? 7 वर्ष. 12वी नंतर उभा राहा ना, एका ताकदीनं उभा राहा. मग नंतर जितकं तुम्ही पुढं कष्ट कराल, महाराष्ट्र शरण येतो. महाराष्ट्र शरण येतो. जितकं कष्ट कराल तुम्ही. जे खेळाडू आहेत 8-8 तास प्रॅक्टिस करतात, 8-8 तास शरीरातून पाणी काढतात, घाम काढतात, हे कर्म आहेत. आणि जो असं कर्म करतो त्याला भोग शरण येतात. त्याला हृदय हातावर घेऊन फिरायची गरज नाही पडत. हा फिरतो. मला कधी कधी खरं सांगू तुम्हाला, जे पोरं पोरीच्या मागे लागतात ना, ते पोरच वाटत नाहीत मला. नाही कळालं? पोरच वाटत नाहीत. अरे असं कर्तृत्व करा, लोक तुमच्या मागं लागले पाहिजेत. त्याला तारुण्य म्हणतात हो, त्याला जीवन म्हणतात.
तुमचं तारुण्य तुम्ही भिकाऱ्याप्रमाणे प्रेम दे प्रेम दे, ती म्हणते कानाखाली देईल. हे इतका अपमान. कधी अभ्यास केला? हे 3-4 अध्याय सांगतोय तुम्हाला, त्याचे परिणाम सांगतोय काय. कर्म न करण्याचे परिणाम. आणि योग्य कर्म करा, बाप रान विकून तुम्हाला मोठं करील, याला घर म्हणतात महाराज. जर पोरग विश्वासू असेल, चांगला सगळं करतो बाप, पाठीमागं उभा राहतो बाप, आई उभा राहते, स्वतःचे दागिने विकते पोरासाठी. तुम्ही इतिहास ऐकला असेल, कर्म करणारं पोरग पाहिजेत. अर्थ कळा. आणि जर कर्म करणारं पोरगा असेल ना, बाप निवांत राहतो, माझं आयुष्य संपलंय पण पोराचं चांगलं आहे. याला कर्म. ही रचना भगवंताने केलेली. 12वी नंतरचे 7 वर्ष पूर्ण समर्पण पाहिजे, पूर्ण समर्पण कर्माला. अभ्यासच म्हणतोय असं नाही, व्यापार असेल, अभ्यास असेल, व्यायाम असेल. काही काही लोकांचे इतिहास आहेत, आता मला ते प्रवचनात सांगायचे नाहीत. गौंडी होते, गौंडी. नुसता व्यायाम केला त्यांनी, जगात 1 नंबरचं शरीर तयार केलं. आणि ते पिक्चरमध्ये गेले, गौंडी माणसं पिक्चरमध्ये गेले. एका पिक्चरचे किती लोक घेतात माहिती? 600 कोटी घेतात. एका पिक्चरची फीस किती आहे? 600 कोटी. आणि मराठीचा पिक्चर 15-20 लाखात गुंडाळला. पण ते शरीर जगात 1 नंबर आलं तेव्हा त्याला 600 कोटी मिळाले. कर्माच्या मागे पैसा आला, कर्माच्या मागे लक्ष्मी आली. म्हणून तो शेतकरी सगळ्यात श्रीमंत. भांडणं झाले तर ते शेतात दगड नाही सापडला पाहिजे. नाही तर काय काहींची शेती महाराज सगळं एकदमच उगवलेलं असतं. आणि हे गावामध्ये पाटीलकी करत बसलेले आहेत. कर्म करा. 4-3 अध्यायाचा संदेश आहे, मजबूत कर्म करा, देवाची गरज पडत नाही. म्हणून रात्रंदिवस कर्म करणारे व्यापारी, राजकारणी, अधिकारी हे देवाकडे का जात नाही? कर्माने त्यांना तारलेलं आहे. मग ते जात नाही याचा अर्थ काय? योग्य करतात का अयोग्य करतात तो नंतरचा विषय. कर्म करून तुम्हाला पैसा मिळाला, तो चुकीचा घातला तर तुम्हाला शिक्षा आहे. अधिकाराचा चुकीचा वापर केला तर शिक्षा आहे. पण कर्म तर करा. पैसा येऊ द्या आणि मग ठरवा पैशात अर्थ नाही. नाही तर पहिल्यांदा आपण कितीतरी पैसा कमवला असता महाराज, पण आपल्याला ते जमत नाहीत. माझं आता ते सांगू नये खरं म्हणजे, पण तरी सांगतो. अहो खिसा कापायला डोकं लागतं. कळलं का तुम्हाला? कोणताही माणूस खिसा नाही कापू शकत, त्याला अक्कल लागते. कर्म करायचे अक्कल पाहिजेत, वाईट कर्म करायचे अक्कल पाहिजेत. नाही आपण तर काय सरळ माणसं आहे, सरळच असतो. पण सरळ माणसं नाहीत, कर्मात श्रेष्ठपणा आपल्याला मध्ये आला पाहिजे, प्रयत्न. म्हणून पुन्हा एकदा ज्ञानोबांचा संदेश सांगतो, कर्मातच ईश्वर आहेत. पहिला टप्पा कर्मच तुम्हाला ईश्वर बनवतं. दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा आहे कर्म ही तुमची पूजा आहे. तुम्हाला दुसरी पूजा करायची गरज नाही. आणि ह्याच्यासाठी तुकोबरायचं प्रमाण आहे, हेची विष्णूची महापूजा. काय एक एक संत अभ्यास करून बघा तुम्ही. स्वामी कास गुरुभक्ती, शिष्याने गुरुची सेवा करावी, हीच देवाची महापूजा आहे. दही दूध टाकून देवाला ओलं करू नका. मनातल्या मनात तुम्ही प्रसन्न व्हाल, पण कर्म जर प्रसन्न झालं नाही काहीच होऊ शकत नाही. स्वामी कास, जिथं तुम्ही काम करताय तो स्वामी प्रसन्न पाहिजेत, गुरुभक्ती पाहिजेत. पत्नी जितकी चांगलं वागेल, जितकं नवऱ्याबरोबर चांगलं वागेल, नवऱ्याच्या मनात आदर निर्माण होईल. पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा. हे पाळा, ऐकू नका. भगवान बाबांचा सप्ताह आहेत, 90वा नारळी सप्ताह आहेत. हे पाळण्यासाठी सांगितलं जातं, हा नित्यनेम नाही आहे. सांगायला पाहिजे म्हणून मी सांगतो ना, ऐकायला पाहिजे म्हणून तुम्ही ऐकता, चुकीचं आहे. म्हणून तुम्ही तुमचे मित्र व्हा, तुम्ही तुमचे बंधू व्हा. एनात्मैवात्मना जिथं. आणि दुसरा शब्द इतका सुंदर आहे,
उद्धरेत आत्मनात्मानम. गोड शब्द आहे बरं का. उद्धरेत, उद्धार शब्द ऐकला ना तुम्ही. उद्धार, तर उद्धार शब्दाचा अर्थ आहे, उद शब्दाचा अर्थ आहे वर, आणि धरती शब्दाचा अर्थ आहे वर धरणे, आपल्याला रोज वर करणे. उद्धरेत आत्मना आत्मानम. स्वतःला, मराठी पुन्हा व्यवस्थित लक्षात ठेवा, स्वतःला रोज मोठं करा. उद्धरेत आत्मनात्मानम, आत्मानम अवसादयेत. स्वतःचा नाश करू नका. एक दृष्टांत सांगतो, इतका सुंदर आहे. महाभारताचं युद्ध संपलं, युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला. पाळावर का मी जे सांगतोय ते. आणि अभिषेक झाल्यानंतर 2-4 दिवस सुखाचे गेले आणि महर्षी व्यास आले भेटण्यासाठी. आता दुश्मन नाही राहिले ना, दुर्योधन वारलेला आहे, सुखाचं राज्य झालेलं आहे, प्रतिपक्ष नाही आहे, विरोधक पार्टी नाही आहेत, काहीच नाही. जगायचं कसं हे शिकवण्यासाठी महर्षी व्यास येतात महाभारतामध्ये. आणि सगळ्यांनी हे पथ्य पाळा, त्याच्यावरच भगवानगड चालतो. आल्यानंतर धृतराष्ट्र आपलं युधिष्ठिरासमोर बसले आणि राज्य कसं करावं हे गीतेचे लेखक महर्षी व्यास युधिष्ठिराला सांगतायत. दिवसाचे 12 तास असतात, ते तास कसे खर्च करायचे याचं ट्रेनिंग व्यास महर्षी युधिष्ठिराला देतात. लक्षात येते तुम्हाला? तुम्ही कधी हा विचार केलाय काय? उठल्यानंतर किती तास असतात. काही काही माणसं भाग्यवान आहेत बरं का, एक तर 10ला उठतात, ते पण नाईलाज असतो जेवावं लागतं म्हणून, आणि 12 वाजेपर्यंत जेवण होतं आणि पुन्हा 1ला झोपतात. नित्यनेम आम्ही ते प्राणी मी बघितले, साधक लोक बघितले, त्यांना म्हटलं का रे 1 वाजता झोपताय दुपार? सवय. काय उत्तर आहे? कुणी लावली सवय? आणि 1ला झोपले की 4ला उठायचं, आळंदीमध्ये प्रदक्षिणा करायची, मंदिरात गप्पा मारायच्या, भजन केलं तर केलं, संध्याकाळी 9, 9:30ला असे दिवस जातात, बिना कर्माचे दिवस जातात. आणि हताश होतात म्हातारपणामध्ये. लग्न नाही, कीर्तन येत नाही, अभ्यास नाहीत, आणि मग ते उदास चेहरे जेव्हा आम्हाला भेटतात, महाराज धोतर आहे का,